अरे असं न खाता पिता काम केलंस तर आपल्या पाठीमागचं टेन्शन कमी नाही होणार, उलट वाढेल रे. अर्जा, अरे काय विचारतोय आम्ही? हे बघ अर्जा, तुझी सध्याची मनस्थिती समजते मला, पर नाही कदम, आता माझी मनस्थिती काय आहे ती माझी मलाच कळना. तुम्हाला काय कळणार आहे? अर्जुन, बापू 5 दिवस झाले आप्पी गायब आहे. सिनियर इन्स्पेक्टर आहे मी, हातात सगळे अधिकार आहेत, तरी माझ्या हाती काहीच लागलं नाही अजून. माझी मला लाज वाटायला लागली आता. हे बघ अर्जा, आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचंय. तेच करतोय मी. आप्पीच्या तपासात काय लीड मिळते का तेच बघायला चाललोय. अमोलचा आप्पीवर लय जीव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आप्पीची सवय आहे त्याला. सारखी आठवण काढतोय तिची. रोज उठून आप्पीसाठी देवाकडे प्रार्थना करतोय तो. भगवाना मला. अर्जुन, असं कसं म्हणतोयस तू? नाही बापू, माझा राग नाही. देवावर नियतीवर राग नाही माझा. माझा मलाच राग यायला लागलाय आता. मला कुणालाच दोष नाही द्यायचा. ना नियतीला दोष द्यायचा आहे ना देवाला दोष द्यायचा आहे. पण माझं पोरग स्वतःच्या आईसाठी देवाकडे याचना करते ना, हे भगवाना मला आता. हे बघ अर्जा, अरे ह्याच्या आधी तू लय अवघड प्रसंगांना तोंड दिलेलं आहेस की. त्यावेळी आप्पी होती ना सोबत. समोर दिशा दाखवणारा माणूस असेल ना, माणूस कुठल्याही संकटाला भिडतो बिंदास. पण आता हातात हात घेऊन लढ मानणारी आप्पीच नाही ना सोबत. त्यामुळे अंधार दिसतो डोळ्यासमोर. अर्जुन, समजते रे सगळं, पण घराच्या बाहेर पडतोयस, काहीतरी थोडं खाऊन जा, एवढंच म्हणायचं होतं आम्हाला. बाहेर खाईन काहीतरी. अमोलच्या समोर आप्पी नाही आली ना, अमोल खचून जाईल. आणि आता अजून एक जवळचा माणूस खचलेला आणि संपलेला बघता येणार नाही मला. मला सहन नाही होणार. अहो, माझ्या अर्जाच्या वाट्याला कायमचं सुख कधी येईल का हो? अहो, पुढच्या गोष्टी आपण काय सांगू शकतो विनायकराव? देवाकडे एकच मागणं आहे, आपल्या लवकरात लवकर सापडू दे. एका बापाचं दुःख माझ्याशिवाय दुसरं कोण समजू शकेल विनायकराव?